तर आज जी कविता आपल्याला बघायची आहे ती हॅव यू अर्न युअर टुमारो 2.4 चौथी कविता आहे आपल्या सिलेबस मधली. ऑलरेडी आपण 3 कविता पाहिलेल्या आहेत. तिन्ही कवितेची थीम लक्षात असेलच तुम्हाला, तरी सुद्धा परत एकदा सांगतो. सॉन्ग ऑफ द ओपन रोड पोएम बघितली होती आपण. त्याच्यामध्ये तुम्हाला फ्रीडमचं महत्त्व सांगितलेलं होतं आणि कशा पद्धतीनं आपण या फ्रीडमचा वापर करून आपली लाईफ सक्सेसफुल बनवू शकतो ते त्या पहिल्या ह्याच्यातनं आपल्याला सांगितलं होतं. त्यानंतर आपण दुसरी पोएम बघितलेली होती. सांगता येईल का कोणाला? दुसरी पोएम कुठली बघितलेली? इंडियन विवर्स. त्याच्यामध्ये मानवी जीवनाचे जे 3 टप्पे आहेत ते आपल्याला सांगण्यात आलेले होते. त्यानंतर 3 टप्प्याबद्दल थोडक्यात माहिती अशी दिली होती की कशा पद्धतीनं बालपण हे अतिशय आनंददायी वातावरणाचं असतं. त्यानंतर तरुणपण जे आहे ते कसं चढ उताराने भरलेलं असतं, म्हणजे अनेक सुख दुःख वेगवेगळे अनुभव आपल्याला तरुणपणामध्ये येतात आणि शेवटचं जे आहे ते जे जीवनाचा अंत आहे तो कसा होतो ते एक आपल्याला सांगितलेलं होतं. अशा 3 जीवनाच्या टप्प्यांची माहिती आपल्याला इंडियन व्ह्यूअर्स वेगवेगळ्या कलर्सच्या माध्यमातून वेगवेगळ्या इमेजरीच्या माध्यमातून आपल्याला तिथं सांगितलेली होती. त्यानंतर तिसरी पोएम आपण बघितलेली होती द इंचकेप रॉक. इंचकेप रॉक आणि आता आपण जी पोएम पाहणार आहोत दोन्हीची थीम जवळपास थोडीफार सेमच आहे. तर इंचकेप रॉक मध्ये आपण काय बघितलेलं होतं? इंचकेप रॉक मध्ये कोण होतं? ॲबॉट ॲबरपोथॉक आणि सर राल्फ द रोवर, दोघांची ती स्टोरी होती. काय सांगितलेलं होतं त्याच्यामध्ये? सर राल्फ द रोवरला काय आवडलेलं नव्हतं? जे काय ॲबॉट ॲबरपोथॉकचं चांगलं काम आहे की समुद्रामध्ये जे इन्स्केप रॉक नावाचा खडक होता त्यापासून बऱ्याचशा बोटीचं संरक्षण करण्यासाठी त्यांनी इन्स्केप बेल तिथं बसवलेली होती. परंतु ती बेल बसून वेगवेगळ्या लोकांचा जीव वाचवणं हे कोणाला आवडलेलं नव्हतं? सर राल्फ द रोवरला, कारण तो विलन होता. त्याच्या मनामध्ये जेलसी होती ॲबॉट ऑफ ॲबरपोथॉक बद्दल आणि त्यामुळे त्याने ती बेल कापून टाकली. परंतु नंतर त्याला जेव्हा त्या बेलची गरज पडली, जेव्हा त्याच्यावरती संकट आलं समुद्रामध्ये, त्यावेळेस मात्र त्याला ती बेल तिथं दिसली नाही आणि त्यामुळे त्याच्याच स्वतःच्या जहाजाचा तिथं ऍक्सिडेंट होतो. तर अशा पद्धतीनं इंचकेप रॉक मध्ये आपण जे काय घटना करतो किंवा आपण जे काय करतो तेच परत आपल्या मागे येतं. म्हणजे कर्म सिद्धांत तिथं सांगितलेला आहे की आपण जर वाईट एखाद्याचं केलं तर आपण आपल्याला सुद्धा त्याच गोष्टीला सामोरे जावं लागतं. तर कर्म सिद्धांत तिथं सांगितलेला होता इंचकेप रॉक मध्ये. आपले जे कर्म असतील ते आपल्यापर्यंत त्याच मार्गाने परत येतील. दुसऱ्यालाच आपण त्रास दिला तर आपण सुद्धा आनंदी राहू शकणार नाही. ते त्या ह्याच्यातनं लक्षात येतं. आणि आता जी पोएम बघायची आपल्याला ती आहे हॅव यू अर्न युअर टुमारो. इथं प्रश्न विचारलेला आहे, टायटल मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारलेला आपल्याला. हॅव यू अर्न युअर टुमारो. अर्न म्हणजे काय? कमवणे. काय कमवायला सांगितलं इथं आपल्याला? टुमारो. टुमारो म्हणजे उद्याचा दिवस आपल्याला कमवायला सांगितले आणि प्रश्न विचारलाय काय की तुम्ही तुमचा उद्याचा दिवस कमावलेला आहे का? आता दिवस कमवायचा म्हणजे नेमकं काय करायचं? तर त्याचं एक मूल्यमापन आपल्याला दिलेलं आहे की आपण आपला दिवस कमवलेला आहे किंवा नाही. ही कविता वाचल्यानंतर तुम्हाला लक्षात येईल की खरंच आपण एखादा दिवस आपल्या आयुष्यामध्ये अजून कमवलेला आहे का? उद्याचा दिवस आपला मिळालेला आहे का आपल्याला? त्यांनी एक पॅटर्न दिलेला आपल्याला, त्या पॅटर्न मधून किंवा त्या प्रश्नांमधून जेव्हा आपण पुढे जाऊ या कवितेमध्ये त्यावेळेस आपण स्वतःचं आत्मपरीक्षण तिथं करायचं आहे आणि आत्मपरीक्षणातून आपल्याला लक्षात येईल की आपण उद्याचा दिवस कमवलेला आहे का गमावलेला आहे. तर सुरुवातीला आपण बघूयात जे पोएट आहेत एडगर गेस्ट त्यांच्याबद्दलची थोडक्यात माहिती इथं बघूयात आपण. काय सांगितलेलं आहे? जन्म झालाय 1881 मध्ये, 1881 to 1959. 1959 मध्ये डेथ झालेली आहे. Was born in England and was brought to the United States when he was 10 years old.
जन्म कुठे झालेला आहे एडगर गेस्ट यांचा इंग्लंडमध्ये. अँड वॉज ब्रॉट टू युनायटेड स्टेट्स. कुठं आलेले आहेत राहायला नंतर ते युनायटेड स्टेट्समध्ये आलेले आहेत. कधीपासून? वयाच्या 10व्या वर्षापासून. म्हणून त्यांना अमेरिकेचे कवी तिथं म्हटलं जातं. जन्म इंग्लंडमध्ये झालेला आहे परंतु वयाच्या 10व्या वर्षापासून ते अमेरिकेत राहतात, त्यामुळे त्यांना अमेरिकन पोएट असं म्हटलं जातं. He began his writing career in 1895 at the age of 14. त्यांचे जे करिअर आहे साहित्याचं, कवी म्हणून जे त्यांनी क्षेत्र निवडलेलं आहे, तर त्याची सुरुवात 1895 साली झाली. अवघ्या वयाच्या 14व्या वर्षी त्यांनी ही सुरुवात केलेली आहे. आणि सुरुवात करत असताना त्यांनी कॉपी बाय म्हणून सुरुवात केलेली आहे. म्हणजे कुठल्या तरी कविता घ्यायच्या आणि त्या कॉपी करायच्या. म्हणजे आवड होती, परंतु सुरुवातीच्या काळामध्ये त्यांना ते जमत नसायचं, परंतु ते कॉपी करून कविता तयार करण्याचा प्रयत्न करायचे. परंतु हळूहळू त्यांनी स्वतः कविता कंपोज करण्यास तयार केली, स्वतः कविता लिहिण्यास सुरुवात केली आणि जवळपास 30 वर्षामध्ये त्यांनी 11,000 पेक्षा जास्त कविता लिहिलेल्या आहेत. 11,000 पोएम्स त्यांच्या नावावरती आहेत. 30 वर्षामध्ये त्यांनी जवळपास 11,000 पोएम तिथं लिहिलेले आहेत. वयाच्या 14 वर्षापासून त्यांनी स्वतःच्या करिअरची सुरुवात तिथं केलेली होती. त्यांना पीपल्स पोएट म्हणून सुद्धा तिथं ओळखल्या जातं. इथं लिहिलेलं आहे बघा, एडगर गेस्ट इज नोन ॲज पीपल्स पोएट फॉर हिज सिम्पल स्टाईल अँड ऑप्टिमिस्टिक टोन ऑफ रायटिंग. पीपल्स पोएट का म्हटलं जातं, तर सिम्पल स्टाईल आहे, सर्वसामान्यांना सहज लक्षात येईल अशा पद्धतीची सोपी भाषा त्या कवितेमध्ये वापरल्या जाते. आणि जे विषय आहेत ते कसे आहेत किंवा कवितेचा जो टोन आहे, कवितेत जे वापरलेले विषय आहेत ते कसे आहेत, ऑप्टिमिस्टिक आहेत. ऑप्टिमिस्टिक म्हणजे काय, आशावादी दृष्टिकोनातून लिहिलेल्या सर्व कविता आहेत. कवितेमध्ये पॉझिटिव्ह थिंग्स सगळ्या आपल्याला पाहायला मिळतील, आशावादी दृष्टिकोन तिथं पाहायला मिळेल. त्यामुळे लोकांना आवडणाऱ्या कविता त्या सगळ्या आहेत. गेस्ट इज अन अमेरिकन रायटर ऑफ न्यूजपेपर अँड मॅगझिन्स. या कवितांसोबतच ते न्यूजपेपर आणि मॅगझिन साठी सुद्धा ते लेख लिहितात आणि कविता सुद्धा लिहित असतात. ते इथं आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. आता थोडक्यात कवितेबद्दल आपल्याला इथं सांगण्याचा प्रयत्न केलाय काय, की दिस इज अन इन्स्पिरेशनल पोएम. कविता कशी आहे, प्रेरणादायी कविता आहे असं सांगितलेलं आहे. इन दिस पोएम द स्पीकर इज आस्किंग द रीडर्स whether they have done anything to improve the life of another human being or not. In this poem the speaker म्हणजे कोण, कवी आहे एडगर गेस्ट. काय करत आहेत, आस्किंग द रीडर्स, रीडर्सला म्हणजे वाचकांना, जे आता आपण कविता वाचणार आहोत तर आपल्याला प्रश्न विचारत आहेत काय, की दे हॅव डन एनिथिंग टू इम्प्रूव्ह द लाईफ ऑफ अनदर ह्युमन बिंग ऑर नॉट. आपण जन्म घेतल्यानंतर स्वतःचं जीवन इम्प्रूव्ह करतोय का, आपल्यासोबत अजून कोणाचं तरी जीवन इम्प्रूव्ह व्हावं, सुधारणा व्हावी कोणाच्या तरी आयुष्यात, एखाद्याला आपण मदत करत आहोत का त्याचं जीवनमान उंचवण्यासाठी. ते इथं आपल्याला प्रश्न विचारलेला आहे, की आपण स्वतःसाठी जगत आहोत का समाजासाठी जगत आहोत, इतरांना सोबत घेऊन जगत आहोत का एकटेच जगत आहोत स्वार्थी बनून. तो इथं प्रश्न विचारलेला आहे. इट इज अप टू यू वेदर यू विल हॅव अ बेटर फ्युचर ऑर नॉट. आणि त्यानंतर पुढे अजून एक वाक्य टाकलेलं आहे तिथं, की फ्युचर, टुमॉरो म्हणजे अर्थ काय घ्यायचा आपल्याला, फ्युचर, पुढे येणारा जो काळ आहे आपला, उद्याचा जो काळ आहे तो कसा येणार आहे, बेटर येणार आहे का कसा वाईट येणार आहे, वर्स येणार आहे, ते कोण ठरवणार आहे, तर आपणच ठरवणार आहोत. इट इज अप टू यू असं तिथं म्हटलेलं आहे. भविष्यात येणारा जो काळ आहे तो आपला आनंददायी असेल का दुःखदायक असेल, हे ठरवणं फक्त आणि फक्त कोणाच्या हातात आहे असं सांगतायत कवी, आपल्या हातात आहे. कशा पद्धतीनं आपल्या हातात असू शकतं, जर आपण एखाद्यासोबत चांगलं वागलो किंवा चांगले कर्म आपण करत गेलो तर आपलं सुद्धा चांगलंच होत जाईल, अशी एक भावना कवीच्या मनामध्ये आहे, पॉझिटिव्ह थिंकिंग त्यांच्या मनामध्ये आहे. आणि तीच आपल्याला सांगतात की जर तुम्ही चांगलं राहिलात, चांगलं वागलात, चांगलं कार्य करत राहिलात तर तुमचं फ्युचर नक्कीच काय होईल, बेटर होईल. आणि जर आपण अशा पद्धतीने केलं नाही तर फ्युचर बेटर होईल का नाही याची गॅरंटी तिथं कवी देत नाहीत. म्हणजे फ्युचर ब्राईट करायचं का नाही हे सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. कशा पद्धतीचं आपलं वर्तन असलं पाहिजे, कशा पद्धतीचे आपले कर्म असले पाहिजेत, हे आपल्या फ्युचरसाठी अतिशय महत्वाचं आहे.
Therefore, one should consider one's actions and deeds carefully and plan according for a बेटर फ्युचर. आणि त्यामुळेच काय सांगितलेलं आहे की स्वतःचा जीवनाचा आपण जर स्वतः शिल्पकार असेल तर काय करणं गरजेचं आहे, आपण आपल्या ज्या काही कृती आहेत, वन्स ऍक्शन्स म्हणजे स्वतःचे जे काही कृती आहेत, जे वर्तन आहे आपलं, आणि डीड्स आहेत, डीड्स म्हणजे काय, कृती, आणि आपले जे कर्म आहेत ते कसे केले पाहिजेत, केअरफुली केले पाहिजेत, काळजीपूर्वक त्याचा विचार करूनच आपण एखादी गोष्ट केली पाहिजे की याचे परिणाम चांगले होतील किंवा वाईट. अँड प्लॅन अकॉर्डिंग फॉर अ बेटर फ्युचर. जर आपण एखादी कृती विचारपूर्वक करत असाल आणि प्लॅन करत असाल पुढच्या चांगल्या भविष्यासाठी, तर तुमचं भविष्य तिथं चांगलं होऊ शकतं, बेटर फ्युचर तिथं होऊ शकतं, असं इथं कवीनं आपल्याला थोडक्यात सांगितलेलं आहे. ही थीम होती थोडक्यात. कर्म सिद्धांत आपण त्याला म्हणू शकतो की जर तुमचे कर्म चांगले असतील, जैसी करणी वैसी भरणी आपण त्याला दुसऱ्या भाषेमध्ये पण म्हणू शकतो. तर तेच इथं आपल्याला सांगितलेलं आहे की जर एखादी कृती आपण करत असाल तर ती जर चांगली असेल तर तुमचा फ्युचर सुद्धा चांगला असणार आहे. जर तुम्ही वाईट कृती करत असाल, वाईट कर्म करत असाल, तर तुमचं फ्युचर सुद्धा त्याच पद्धतीचं असणार आहे. तर आपण कशा पद्धतीने वागत आहोत किंवा आपण आपला उद्याचा दिवस कमावलाय का नाही, हे आत्मपरीक्षण करण्यासाठी इथं कवीनं रीडर्सला म्हणजे स्वतःला आपल्याला विचारण्यासाठी काही प्रश्न दिलेले आहेत. बघायचे आपणाला काही प्रश्न विचारलेले आहेत. कोणकोणते प्रश्न आहेत किंवा काय त्यांच्या मनामध्ये आहे बघा. ठरवायचंय आपल्याला की आपण उद्याचा दिवस कमवलेला आहे का गमावलेला आहे. जीवन तर मिळतच असतं सर्वांना, उद्याचा दिवस येणारच आहे. फक्त इथं महत्व काय आहे, उद्याचा दिवस तुमचा कसा येणार आहे, चांगला येणार आहे का वाईट येणार आहे. नुसतं जगलो म्हणजे जगलो असा अर्थ नाही. उद्याचा दिवस जगला, जीवन जगला म्हणजे त्याचा अर्थ जीवन जगणे नाही. काहीतरी अशी गोष्ट घडली पाहिजे आयुष्यामध्ये की लोकांच्या स्मरणामध्ये आपण राहिलो पाहिजे, असं इथं कवीला वाटतं. म्हणून तिथं हा शब्द वापरलेला आहे की उद्याचा दिवस कमवत असताना चांगले कर्म जे आहेत ते आपल्याला करणं अपेक्षित आहे. तर बघूयात पहिला जो स्टांजा आहे त्यामध्ये आपल्याला काय सांगितलेलं आहे. तर कवितेमध्ये बरेचसे प्रश्न आपल्याला तिथं विचारलेले आहेत कवीनं. मगाशी सांगितलेल्या पद्धतीनंच की प्रश्नावरूनच आपल्याला काय करायचंय, स्वतःचं आत्मपरीक्षण करायचं आहे. आणि आत्मपरीक्षण केल्यानंतर आपल्याला काय ठरवायचं आहे की एव्हरीवन डज व्हॉट दे कॅन डू, व्हॉट दे कॅन टू ब्रिंग होप अँड करेज टू दोज हू फील हेल्पलेस और होपलेस. म्हणजेच जे काही निराशावादी लोक असतील, ज्यांच्या मनामध्ये निराशा आली असेल किंवा ज्यांना कोणी मदत करत नसेल, अशा व्यक्तीचं आपल्याला काय करायचंय, तिथं आशावादी बनून तिथं उभं राहायचंय अशा व्यक्तींसाठी. तर ते इथं आपल्याला या कवितेतून सांगितलेलं. बघूयात नेमकं काय आहे ते. पहिला स्टांजा बघा. पहिलाच प्रश्न विचारलेला आहे पहिल्याच ओळीमध्ये. इज एनीबडी हॅपियर बिकॉज यू पास्ट हिज वे. काय विचारलाय प्रश्न, इज एनीबडी हॅपियर. हॅपियरचा अर्थ तुम्हाला माहिती आहे, आनंदी. एखादा व्यक्ती तुम्हाला पाहिल्यानंतर किंवा तुम्ही त्या व्यक्तीच्या समोर आल्यानंतर तुम्हाला पाहून आनंदी झालेला आहे का. यू म्हणजे कोण, इथं यू आपल्यासाठी वापरलेला आहे, म्हणजे रीडरसाठी वापरलेला आहे. रीडर म्हणजे आपण स्वतः जर एखाद्या व्यक्तीच्या समोर गेलो तर तो व्यक्ती आपल्याला पाहून आनंदी झाला आहे का, असा प्रश्न तिथं विचारतो. तर हा प्रश्न आपण स्वतःला विचारायचा आहे की मला पाहिल्यानंतर एखाद्या व्यक्तीच्या कपाळावर आठ्या येतात, एखाद्या व्यक्तीला आपला तिरस्कार येतो का आपला आनंद येतो का, हा व्यक्ती आपल्याला सारखा भेटावा असं वाटतं का, हे कशाला आला असं वाटतं, ते इथं महत्वाचं आहे. हे कशावरून ठरत असतं की एखादा व्यक्ती आपल्याला पाहिल्यानंतर आनंदी होतो, तर आपले कर्म चांगले असतील. जर आपण त्याच्या बाबतीत चांगलं बोलत असाल किंवा त्याला कधी मदत केली असेल तर त्या व्यक्तीला वाटणारच की हा व्यक्ती मला वारंवार भेटावा किंवा हा माझ्यासमोर आला पाहिजे आणि त्याला पाहून आनंद होईल. परंतु जर आपण त्या व्यक्तीची कधी मदत केली नाही, गरजेच्या वेळी आपण त्या व्यक्तीपासून पळून गेलेलो असेल, तर तो व्यक्ती किंवा त्या व्यक्तीबद्दल आपण समाजामध्ये वाईट बोलत असाल तर त्या व्यक्तीला तुम्हाला पाहून आनंद तिथं होणार नाही. किंवा आपला स्वभाव जर हेल्पफुल नसेल, स्वार्थी असेल, तर त्या व्यक्तीला तुम्हाला पाहून आनंद होणार नाही. मग आपण ठरवायचं की आपलं वर्तन कसं आहे, की एखाद्या व्यक्तीपुढे उभा राहिल्यानंतर त्या व्यक्तीला
आपलं तिथं असणं आवडलेलं आहे किंवा नाही. आवडतं केव्हा? जर आपलं वर्तन, आपली कृती, आपले विचार चांगले असतील तर त्या व्यक्तीला आपण नक्कीच आवडणार. परंतु आपले जर वर्तन, विचार आणि कृती वाईट असेल तर कोणत्याही व्यक्तीला आपण तिथं आवडणार नाही. Does anyone remember that you spoke to him today? Does anyone remember that you spoke to him today? आता इथं यू तुम्हाला सांगितलं, यू कोणासाठी वापरलेला आहे? रीडरसाठी, म्हणजे आपल्यासाठी. आणि हिम जो आलेला इथं, स्पोक टू हिम, आपण ज्या व्यक्तीला भेटणार आहोत त्या व्यक्तीसाठी. हिमचा वापर कोणासाठी केलेला आहे? जो या व्यक्तीला आपण भेटणार आहोत अशा व्यक्तीसाठी. आणि याच माध्यमातून तिथं प्रश्न विचारलेला बघा काय, की डज एनीवन रिमेंबर दॅट यू स्पोक टू हिम टुडे? एखाद्या व्यक्तीशी संवाद साधल्यानंतर, एखाद्या व्यक्तीशी आपण बोलल्यानंतर आपण काय बोललेलो आहोत हे त्या व्यक्तीच्या लक्षात राहिलेलं आहे का? त्या व्यक्तीच्या डोक्यामध्ये आपण जे काही गोष्टी त्याला चांगल्या सांगितलेल्या असतील त्या राहिलेल्या आहेत का? किंवा त्या चांगल्या बोलण्यासाठी आपल्याला त्यांना लक्षात ठेवलेलं आहे का? आपण त्याला चांगलं मार्गदर्शन केले म्हणून त्यांना आपल्या लक्षात ठेवलंय का? किंवा आपले शब्द त्याला तीक्ष्ण वाटलेले आहेत किंवा त्याला आपला तिरस्कार वाटेल असे वाटलेले आहेत, अशा पद्धतीने तुम्हाला त्यांनी आठवण ठेवलेलं आहे का? म्हणजे आपण दोन्ही पद्धतीने बोलू शकतो. राग आल्यानंतर आपण कशा पद्धतीने बोलतो आणि आनंदी असताना कशा पद्धतीने आपण बोलतो. तर इथं आपल्या वाणीवरती आपलं नियंत्रण आहे का, ते इथं प्रश्न विचारलेला आहे. की एखाद्याशी बोलत असताना आपले शब्द समोरच्याला चुभणार नाहीत, समोरच्याला आपल्या बोलण्याचा त्रास होणार नाही, अशा पद्धतीने आपण बोललोय का? तर ते इथं विचारलेलं आहे. की चांगल्या बोलण्यासाठी कोण आपली आठवण करते का वाईट बोलण्यासाठी, ते आपण ठरवायचंय. की आपण जर चांगलं बोललो तर तो आपल्याबद्दल चांगलाच विचार करणार, आणि जर आपण एखाद्याला वाईट बोललो असेल तर तो आपल्याबद्दल वाईट भावनेनंच तिथं विचार करणार आहे. आणि जर चांगल्या भावनेनं विचार केला तर आपल्यासाठी चांगला आहे, आणि वाईट भावनेनं जर समोरच्याने विचार केला तर तो मात्र आपल्यासाठी घातक आहे, आपल्या टुमॉरोसाठी घातक आहे, कारण त्याचे विचार आपल्याबद्दल वाईट आहेत. This day is almost over and its toiling time is through. Is there anyone to utter now a kindly word of you? आता इथं काय सांगितलेलं आहे की ऍट द एंड ऑफ द वर्किंग डे विल एनीवन रिमेंबर विथ ग्रॅटिट्यूड अ काइंड वर्ड और ऍक्शन दॅट यू मे हॅव डन फॉर हिम और हर. शेवटी प्रश्न विचारलाय परत काय, की दिवसाचा संपत आलेला आहे, आजचा दिवस इथं संपत आलेला आहे, आणि दिवसाच्या शेवटी दिवस संपताना एखाद्याने तरी आपल्याला चांगलं म्हटलेलं आहे का? दिवसाच्या शेवटी कोणीतरी तुमच्याबद्दल चांगलं मत व्यक्त केलेलं आहे का? तुम्ही एक चांगली व्यक्ती आहात असं सांगितलेलं आहे का? मनातल्या मनात त्या व्यक्तीनं तुमची आठवण केलेली आहे का तुमच्या चांगल्या कृत्यासाठी? ते इथं सांगितलेलं आहे. म्हणजे थोडक्यात जो पहिला स्टांजा आहे त्यात काय सांगितलेलं आहे की आयुष्यामध्ये आपल्याला वेगवेगळ्या अनोळखी व्यक्ती तिथं भेटत असतात, आणि त्या ज्या काही व्यक्ती आहेत आणि त्या व्यक्तींना जेव्हा तुम्ही भेटता तेव्हा त्या समोरच्या व्यक्तीला, ज्या कोणा व्यक्तीला तुम्ही भेटता त्या व्यक्तीला तुम्हाला पाहून आनंद झाला पाहिजे, आणि दिवसाच्या अखेरीस तुमच्या एखाद्या प्रेमळ शब्दामुळे किंवा कृतीमुळे कृतज्ञ होऊन त्याने तुमची काय केली पाहिजे? आठवण केली पाहिजे. म्हणजेच आपलं जे बिहेवियर आहे ते समोरच्या बद्दल कसं असलं पाहिजे? प्रेमळ असलं पाहिजे आणि हेल्पफुल असलं पाहिजे. ते इथं आपल्याला पहिल्यांदा सांगितले, तरच तो व्यक्ती तुमच्याबद्दल चांगले शब्द बोलू शकतो. म्हणजेच तुमचा स्वभाव तिथे चांगला आहे हे तिथं कळतं. आणि जर आपला स्वभाव चांगला असेल, जर आपण इतरांना मदत करत असाल, जर इतरांना आपण आनंदित करू शकत असाल, तर तुमचा टुमॉरो देखील कसा असणार आहे? आनंदित असणार आहे. तर दोन गोष्टी लक्षात ठेवायच्या, की वागत असताना आपण कशा पद्धतीने वागायचं आहे, की कुठेही जरी आपण गेलो तरी आपल्याला पाहून कोणाला दुःख नाही झालं पाहिजे की हा इथं नको यायला पाहिजे होता, किंवा हा इथं प्रेझेंट कशाला आहे असं नाही वाटलं पाहिजे. तो उलट तो का नाही आला किंवा ती का नाही आली, ती गरजेची आहे किंवा ती इथं राहिली पाहिजे असं प्रत्येकाला वाटलं पाहिजे. त्यानंतर बोलल्यानंतर हा कशाला बोलला किंवा तो कशाला बोलला असं वाटण्यापेक्षा हा तो एकदम व्यवस्थित बोलतो, आपलं बोलणं प्रत्येकाच्या मनाला
आकर्षित करणारं असलं पाहिजे, त्याला धीर देणारं असलं पाहिजे, पॉझिटिव्ह आपल्या मनामध्ये विचार असणं गरजेचं आहे, ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे. थोडक्यात आपल्याला पाहून कुणालाही दुःख झालं नाही पाहिजे, आपला स्वभाव तशा पद्धतीचा पाहिजे की प्रत्येक जण आपल्याला एक्सपेक्ट करत असणं अपेक्षित आहे. रिजेक्ट करण्यापेक्षा किंवा आपल्याकडे कोणी दुर्लक्ष न करता आपल्याबद्दल काळजी घेतली पाहिजे असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुमचे विचार सुद्धा किंवा तुमचे कर्म सुद्धा तसेच असणं अपेक्षित आहे. हा झाला फर्स्ट पॅराग्राफ. त्यानंतर सेकंड पॅराग्राफ मध्ये बघा, सेकंड स्टांजा जो आहे त्यात काय सांगितलेलं आहे बघा. Did you give a cheerful greeting to the friend who came along, or a churlish sort of howdy and then vanish in the throng? आता इथं चर्लिशचा अर्थ काय, उद्धट, आणि हावडी म्हणजे मित्रांना आपण जे हाय हॅलो करतो त्याला इनफॉर्मल जे कम्युनिकेशन आहे त्याला आपण, किंवा इनफॉर्मल ग्रीटिंग आपण त्याला म्हणतो, हाऊ आर यू किंवा हाय हॅलो जे करतो आपण त्याला हावडी असं म्हटलेलं आहे. आणि चर्लिश म्हणजे काय, उद्धट, रूडनेस. तर इथं काय प्रश्न विचारलाय बघा की एखादा मित्र आहे, डिड यू गिव्ह अ चीअरफुल ग्रीटिंग टू द फ्रेंड हु केम अलॉंग, म्हणजे एक तुमचा मित्र आहे जो अडचणीमध्ये आहे आणि या अडचणीच्या काळामध्ये त्याला असं वाटलं की तुम्ही त्याची मदत करू शकता म्हणून तो तुमच्याकडे आलेला आहे. आणि जेव्हा तो तुमच्याकडे अपेक्षेने आलेला आहे त्यावेळेस तुम्ही कशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे, म्हणजे उद्धटपणाचं वर्तन होतं तुमचं का उगं हाय हॅलो करायचं आणि निघून जायचं, त्याची कुठलीही समस्या न ऐकून घेता त्याला कुठल्याही पद्धतीची मदत न करता आपण तिथून निघून गेलोय का, हे प्रश्न आपल्याला तिथं विचारायचे आहेत स्वतःला. की कोणी जर आपल्याकडे मदतीसाठी आला असेल, मदतीच्या भावनेने किंवा मदत आपल्याकडे 100% मदत मिळेल असं त्याला वाटत असेल आणि आपण तिथून जर पळ काढला असेल तर आपल्या सोबत सुद्धा ह्या गोष्टी पुढे कधीतरी घडू शकतात. त्यामुळं जो कोण तुमच्याकडे आलेला आहे, मदतीच्या अपेक्षेने तुमच्याकडे आलेला आहे तो फ्रेंड, तर त्याला तुम्ही मदत करणं तिथं अपेक्षित आहे, ते इथं सांगितलेलं आपल्याला. जर तुम्ही चर्लिश किंवा हावडी बिहेवियर जर तुमचं तिथं असेल, म्हणजेच कोणत्याही पद्धतीचं महत्व न देता ऐकून न ऐकल्यासारखं करून तिथून निघून जाणं, ही जी आहे ती जी ऍक्ट आहे आपली किंवा ऍक्शन आहे ती काय आपल्या टुमॉरोसाठी चांगली नाही. आपला टुमॉरो सुद्धा त्यामुळे चांगला होणार नाही. गरजेला धावून जाणं हे मित्राचं कर्तव्य असतं आणि ते करणं तिथं गरजेचं आहे. गरजेच्या वेळी आपल्याला प्रत्येकाची साथ तिथं दिली पाहिजे, पळून न जाता, ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे. Were you selfish, pure and simple as you rushed along the way, or is someone mighty grateful for a deed you did today? काय ते सांगितले, वेर यू सेल्फिश प्युअर अँड सिम्पल ॲज यू रस्ट अलॉंग द वे. काय केलेलं आहे, तुम्ही मदतीच्या अपेक्षेने आलेल्या मित्राचं तुम्ही आनंदानं स्वागत केलंय का, किंवा त्याला काय हवा आहे किंवा काय नको आहे ते लक्षात न आल्याचे नाटक करीत फक्त एक ओझरता हाय हॅलो करून तिथून निघून गेलात, किंवा एखाद्याशी तुम्ही स्वार्थीपणाने बेपर्वाईने तुम्ही वागलेले आहात का. स्वार्थीपणाने तर पुढच्या 3ऱ्या ओळीमध्ये तुम्हाला सांगितलेलं आहे की सेल्फिशली तुम्ही वागलेले आहात का, किंवा तुमच्या चांगल्या कृत्यामुळे आज एखादी व्यक्ती तुमच्याविषयी खरोखर कृतज्ञ आहे का. म्हणजेच पहिल्या 3 लाईनमध्ये आपल्याला बरेचसे लोक ज्या पद्धतीने वागतात ते सांगितलेले आहे आणि शेवटी मात्र सांगितलेले आहे की खरंच तुम्ही एक चांगल्या भावनेने त्या आलेल्या मित्राशी वागलेले आहात का, की त्या व्यक्ती तुमच्या केलेल्या कृतीबद्दल कृतज्ञ आहे का. म्हणजे तुम्ही त्याची मदत केली आणि तो तुमचं नाव काढतोय का, तुम्ही मदत केली नाही म्हणून नाव काढतोय, हे महत्वाचं तिथं आहे. तर तुमचा स्वभाव कसा आहे, तुम्ही प्रत्येकाच्या गरजेला धावून जाता किंवा जात नाही, त्याच्यावर तुमचा फ्युचर किंवा तुमचा टुमॉरो ठरलेला आहे. जेव्हा तुम्हाला गरज पडेल त्यावेळेस मात्र तुम्हाला कोणी भेटायला येणार नाही किंवा तुमची मदत तिथं कोण करणार आहे, जर तुम्ही इतरांची मदत करणार नसाल तर. कारण प्रत्येकाचे दिवस हे
सारखे नसतात. ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे की गरज ही प्रत्येकालाच पडत असते आणि मग गरजेच्या वेळी जर आपण एकमेकांना मदत करू तर प्रत्येकाचं जीवन कसं होईल, चांगल्या पद्धतीचं होईल आणि त्यासोबतच आपलं सुद्धा जीवन चांगलं होईल, आपले सुद्धा कर्म चांगले होतील आणि लोक आपलं चांगल्यासाठी नाव काढतील, असं इथं सांगितलेलं आहे. तर सेकंड जो स्टांजा होता याच्यामध्ये हेल्पफुल नेचर असणं गरजेचं आहे, सेल्फिश आपण नसू नये हे इथं आपल्याला सांगितलेलं आहे. त्यानंतर थर्ड जो स्टांजा आहे त्याच्यामध्ये परत प्रश्न विचारलेला आहे बघा. कॅन यू से टू नाईट इन parting with the days that sleeping fast that you helped a single brother of the many that you passed. काय सांगितलेलं आहे इथं बघा. Can you say tonight in parting with the days that sleeping fast that you help a single brother of the many that you passed. की आज दिवसभरात एखाद्या एकट्या मनुष्याला आपण मदत केलेली आहे का? आपण असं प्रामाणिकपणे म्हणू शकतो का की जो एक माणूस होता की एकटाच आहे, सिंगल आहे, ज्याला मदतीची गरज होती, आपण त्या अशा व्यक्तीची मदत केलेली आहे का? भरपूर जण असतात की ज्यांना मदतीची अपेक्षा असते, समजा लाख 1,00,000 व्यक्ती आहेत की ज्यांना मदतीची अपेक्षा आहे, परंतु आपण लाख लोकांना मदत करू शकत नाही. परंतु आपल्या मनाला माहिती आहे की आपण या लाख जणांपैकी कुठल्या तरी एखाद्या सिंगल व्यक्तीची म्हणजे एखाद्या व्यक्तीची तरी आपण मदत करू शकतो. जवळपास समजा 200 लोक उपाशी आहेत, तुम्ही 200 लोकांना जेवण घालू शकत नाही, परंतु एखाद्या व्यक्तीला तुम्ही जेवण सहज घालू शकता. तर ते इथं आपण केलेलं आहे का प्रामाणिकपणे? समजा काही लोकांकडे कपडे नाहीत किंवा काही गोष्टी नाहीत तर त्या तुम्ही सगळ्यांना पुरवू शकणार नाही, अन्न वस्त्र निवारा म्हणा, परंतु एखाद्याची तरी मदत आपण तिथं आर्थिक म्हणा, सामाजिक म्हणा, मानसिक म्हणा, कोणत्या ना कोणत्या पद्धतीने आपण एखाद्या तरी व्यक्तीची तिथं मदत करू शकतो. आणि ती आपण केलेली आहे का? प्रामाणिकपणे आपण स्वतःला प्रश्न विचारायचा आहे. ते इथं आपल्याला सांगितलंय की हेल्प करताना कोणकोणत्या प्रकारच्या हेल्प तिथं लागू शकतात. तर बघा, हेल्प करत असताना तुम्ही फॅमिली मेंबर्सची हेल्प करू शकता. जसं की आपली मदर आहे, किचन मध्ये भरपूर काम असतं, तिला तुम्ही दैनंदिन कामकाजामध्ये किचन मधल्या कामामध्ये मदत करू शकता किंवा अजून इतर काही स्वच्छतेची काम असतील त्याच्यामध्ये मदत करू शकता किंवा घरामध्ये जर कोण आजारी व्यक्ती असेल तर त्याची काळजी घेऊ शकता तुम्ही. तर हेल्पचे प्रकार आहेत. त्यानंतर फ्रेंड्स जर असतील कोण तर त्याच्यामध्ये तुम्ही मदत करू शकता. बी रेडी टू हेल्प इन अनएक्सपेक्टेड सिच्युएशन्स. कुठलीही जर परिस्थिती न सांगता आलेली असेल, एखादं संकट अचानक आलं असेल तर अशा परिस्थितीमध्ये फ्रेंड्सला मदत करणं आपलं कर्तव्य आहे. त्यानंतर शेअर रिसोर्सेस व्हेन एव्हर पॉसिबल. समजा त्याला कोणत्या गोष्टीची गरज असेल तर ती गोष्ट आपण आपल्या प्रमाणे त्याच्यापर्यंत पोहोचू शकतो. त्यानंतर आपले शेजारी असतील तर बी माइंडफुल नॉट टू इंट्रूड ऑर कॉज डिस्टर्बन्स. आपल्या शेजाऱ्याला त्रास होईल अशा पद्धतीचं आपण नाही वागलो तरी ती एक प्रकारची मदत आहे. किंवा बी कॉपरेटिव्ह व्हेन वी ऑल हॅव टू वर्क टुगेदर फॉर द कॉमन गुड. किंवा जर एखादी सामाजिक गोष्ट असेल तर त्या गोष्टीमध्ये आपण सहभाग नोंदवून प्रत्येकाला मदत करणं तिथं गरजेचं आहे. तर वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही मदत करू शकता. फॅमिली मेंबर्समध्ये, फ्रेंड्समध्ये किंवा नेबर्समध्ये. समाजामध्ये राहत असताना आपल्याला प्रत्येक घटकासोबत अशा पद्धतीनं राहता येऊ शकतं, हेल्पफुल नेचर ठेवून. जर आपलं नेचर हेल्पफुल असेल तर आपला टुमॉरो कसा होऊ शकतो, चांगला होऊ शकतो, इथं सांगितलेलं आहे. तर पहिल्या 2 ओळीमध्ये हेल्पचं महत्व तिथं सांगितले आपल्याला की सर्वांपर्यंत जरी आपली मदत पोहोचू शकत नसेल तर एखाद्या व्यक्तीपर्यंत तरी आपण मदत पोहोचवणं आपली अपेक्षित आहे. एका तरी व्यक्तीला आपल्याकडून आनंद झाला पाहिजे. इज अ सिंगल हर्ट रिजॉयसिंग ओव्हर व्हॉट यू डीड ऑर सेड. अतिशय महत्वाचा प्रश्न विचारलेला इथं की इज अ सिंगल हर्ट म्हणजे एखादा तरी व्यक्ती आनंदित झालेला आहे का? कशामुळं? डज अ मॅन हुज होप्स वेअर फेडिंग नाऊ
with courage look ahead. Does a man whose hopes were fading now with courage look ahead? म्हणजे ज्याच्या जीवनामध्ये निराशा आलेली होती, ज्याला पुढे कोणत्याही प्रकारची आशा आपल्या जीवनामध्ये दिसत नव्हती, तर अशा व्यक्तीसोबत तुम्ही अशा व्यक्तीच्या मनामध्ये तुम्ही आशेचा किरण निर्माण केलेला आहे का, असा एक प्रश्न इथे विचारला. आणि त्यामुळे तो व्यक्ती आनंदित झालेला आहे का, की ज्याला कुठल्याही पद्धतीची मदत नसताना किंवा कोणीही त्याला साथ द्यायला तयार नसताना अशा व्यक्तीला तुम्ही साथ दिलेली आहे का, त्याच्या आयुष्यामध्ये तुम्ही एक पॉझिटिव्हिटी भरण्याचा प्रयत्न केलेला आहे का, असा एक प्रश्न तिथं विचारलेला आहे. तर याचे उत्तर जर यस असतील तर आपलं फ्युचर कसं असणार आहे किंवा टुमॉरो कसं असणार आहे, चांगला असणार आहे. म्हणजे आपल्याला नेहमी जितकं होईल तितकं हेल्पफुल नेचर ठेवणं, सेल्फिशपणानं न वागणं, या गोष्टी करत राहणं अपेक्षित आहे. तेच इथं सांगितलेलं आहे की स्वतः पण निराश व्हायचं नाही आणि दुसरा कोण निराश होत असेल तर त्याला सुद्धा निराश तिथं होऊ द्यायचं नाही. करेजचा वापर तिथं करायचा आहे, स्वतःसाठी सुद्धा आणि इतरांसाठी सुद्धा. त्याला सुद्धा ठामपणे जगायला शिकवायचं आहे, वेगवेगळे मार्ग त्याला चांगले दाखवायचे आहेत आणि स्वतः सुद्धा चांगल्या मार्गावरती तिथं चालायचं आहे. तर हा स्टॅन्झा अशा पद्धतीनं आपल्याला सांगितलेलं आहे की जीवनामध्ये येऊन आपण एखाद्या तरी व्यक्तीच्या जीवनामध्ये आशेचा किरण निर्माण करणं गरजेचं आहे, एखाद्या तरी व्यक्तीची मदत करणं गरजेचं आहे की ज्याचं आयुष्य आपल्यामुळं काय होऊ शकतं, बदलू शकतं आपल्या त्या मदतीमुळं. तर शेवटचं एक मूल्यमापन तिथं आपल्याला करायला लावलंय स्वतःचं. काय बघा, डिड यू वेस्ट द डे ऑर लूज इट? Was it well or sorely spent? वेस्टचा अर्थ काय, वाया घालवणे. तुम्ही आजचा दिवस वाया घालवलेला आहे का किंवा लूज केलेला आहे का, म्हणजे कोणतंही चांगलं काम न करता असाच सोडून दिलेला आहे का, असाच वेळ वाया घालवलेला आहे का आजच्या दिवसामध्ये तुम्ही एकही चांगलं काम केलेलं नाही, असा दिवस तुम्ही स्पेंड केलेला आहे का, ते इथं विचारलेलं आहे. वॉज इट वेल ऑर सोअरली स्पेंट? म्हणजे आजचा दिवस तुमचा वेल गेलाय म्हणजे अतिशय चांगला गेलाय का अतिशय वाईट गेलेला आहे, हा एक प्रश्न तिथं विचारलेला. आता कशा पद्धतीनं बघा, आपण वी आर ऑल बिझी विथ आवर ओन लाईव्ह ऍक्टिंग फॉर आवर ओन बेनिफिट. म्हणजे आपण काय करत असतो, सर्वजण बिझी आहोत. कशासाठी बिझी आहोत, तर स्वतःचं जीवन चांगलं बनवण्यासाठी, स्वतःचा फायदा बघण्यासाठीच आपण जगत आहोत. प्रत्येक गोष्टीमध्ये आपण काय करत असतो, स्वतःचं बेनिफिट तिथं पाहत असतो. द पोएट इन्स्पायर्स अस टू बी माइंडफुल अँड मस्ट बी ऑफ यूज टू द वर्ल्ड अराउंड अस. आणि कवीच्या मतानुसार मात्र काय महत्वाचं आहे की आपण स्वतःचं बेनिफिट किंवा सेल्फिशपणाने न वागता आपला दिवस कशा पद्धतीने वागवला पाहिजे, इतरांच्या मदतीला आपण गेलो पाहिजे, इतरांचं सुद्धा आपल्यामुळं चांगलं झालं पाहिजे अशी भावना तिथं आपल्याकडे असणं गरजेचं आहे, किंवा इतरांना आपण इन्स्पायर करणं तिथं गरजेचं आहे. ज्या पद्धतीनं आपण स्वतःसाठी बिझी असतो, कधी कधी एखाद्या व्यक्तीसाठी सुद्धा आपण तसं, दुसऱ्या व्यक्तीसाठी सुद्धा आपण तशा पद्धतीनं बिझी असणं गरजेचं आहे. द पोएट प्रॉम्प्ट्स अस टू स्पीक काइंडली अँड अनसेल्फिशली. आपण इतरांशी बोलताना कशा पद्धतीनं वागायला सांगितले आपल्याला, काइंडली म्हणजे शब्द आपले प्रेमळ असले पाहिजेत, दयाळूपणा आपल्या अंगामध्ये असला पाहिजे, आणि अनसेल्फिशली आपण हेल्प केले पाहिजे, म्हणजे निस्वार्थी भावनेनं आपण इतरांची मदत तिथं करणं गरजेचं आहे. डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस ऑर अ स्कार ऑफ डिसकंटेंट? काय सांगितलेलं आहे इथं, डिड यू लिव्ह अ ट्रेल ऑफ काइंडनेस. ट्रेल ऑफ काइंडनेस म्हणजे काय, दयाळूपणाच्या खुणा तुम्ही मागे सोडलेल्या आहेत का असमाधानाचे व्रण तुम्ही तिथं मागे सोडलेले आहेत. तुम्ही जर चांगल्या पद्धतीने एकमेकांची मदत केली, एकमेकांशी किंवा तुमच्या संपर्कात येणाऱ्या व्यक्तीशी तुम्ही चांगल्या पद्धतीने वागला, प्रेमळपणाने वागला, त्याची मदत केली, दयाळूपणा तुम्ही त्याच्यावरती दाखवला, तर तुम्ही समाजापुढे एक आदर्श निर्माण करू शकता की चांगल्या गोष्टी केल्यानंतर कशा पद्धतीनं आपलं चांगलं होतं. अशा पद्धतीचं एक तिथं
निर्माण करू शकता किंवा समाजामध्ये जे काही मोरल गोष्टी आहेत, चांगल्या गोष्टी आहेत, त्या तुम्ही समाजामध्ये ठेवू शकता. किंवा जर तुम्ही एखाद्याची मदत नाही केली तर तुम्ही स्कार ऑफ डिस्कंटेंट म्हणजे असमाधानाचे जे काही व्रण आहेत ते तुम्ही तिथं मागे सोडू शकता, की कोणी कोणाची मदत करणार नाही, प्रत्येक जण सेल्फिश होऊन जाणार आणि त्यामुळे समाजाचं तिथं नुकसान होऊ शकतं. जर समाजामध्ये चांगल्या व्यक्ती असतील तर समाज तिथं चांगल्या पद्धतीनं घडू शकतो. तर ते तिथं सांगितलेलं आहे की समाजामध्ये वावरत असताना आपण एक व्यक्ती दुसऱ्यापासून वेगळा आहे असं न समजता गरजेच्या वेळी प्रत्येकासोबत आपण राहिलो पाहिजे, मदत केली पाहिजे, त्याच्याशी चांगलं बोललो पाहिजे, प्रत्येकाशी चांगलं वागलो पाहिजे, ते इथं आपल्याला सांगितलेलं आहे. As you close your eyes in slumber, do you think that God would say you have earned one more tomorrow by the work you did today? आणि जेव्हा रोज रात्री आपण बिछाण्यावरती झोपण्यापूर्वी जेव्हा आपल्या डोक्यामध्ये विचार येतील आणि प्रत्येकाला माहित असेल की दिवसभरात ज्या काही घटना झालेल्या आहेत, ज्या बेडवर पडल्यानंतर आपल्याला सगळ्या गोष्टी दिवसभरातल्या आठवतात आणि जेव्हा आपण एखादं चांगलं काम केलं असेल ते सुद्धा आठवतं किंवा इतरांना आपल्यासोबत वाईट केलं असेल तेही सुद्धा आपल्याला आठवतं. तर आपल्याला कशा पद्धतीनं लोकांच्या आठवणीत राहायचं आहे किंवा कशा पद्धतीनं आपल्याला आनंद मिळवून घ्यायचा आहे ते आपण ठरवू शकतो. आणि जर आपले कर्म, आपलं ऍक्ट चांगले असतील तर काय होऊ शकतं, यू हॅव अर्न्ड वन मोर टुमॉरो बाय द वर्क यू डीड टुडे. इथं डू यू थिंक दॅट गॉड वुड से, गॉड म्हणजे काय इथं अर्थ घ्यायचा, देव नाही तर आपलं अंतर्मन जे आहे, जेव्हा आपण विचार करतो आपल्या अंतर्मनाला प्रश्न विचारतो की आजचा दिवस खरंच आपला चांगला गेलेला आहे का, आजच्या दिवसात आपण चांगले वागलेलो आहोत का, इतरांशी इतरांना मदत केलेली आहे का. जेव्हा या सगळ्या प्रश्नांची उत्तर यस असतील तेव्हा नक्कीच आपलं अंतर्मन शांत असेल, आनंदित असेल, प्रसन्न असेल आणि दुसरा दिवस सुद्धा आपला कसा असणार आहे, अतिशय चांगला असणार आहे. परंतु जर या उलट आपण कोणाची मदत केली नाही, स्वार्थी भावनेने वागलो तर मात्र काय होऊ शकतं, आपलं जे पुढचं आयुष्य आहे ते सुद्धा आपलं कठीण होऊ शकतं. किंवा त्याच पद्धतीचं जसं आपण इतरांशी वागलेलो आहोत तशाच पद्धतीचे वागणूक आपल्याला सुद्धा पुढे चालून मिळू शकते. थोडक्यात इथं काय सांगायचंय कवीला की वी मस्ट मेक आवर लिव्हिंग युजफुल, म्हणजे आपलं जे जीवन आहे ते कसं बनवलं पाहिजे, आपण युजफुल बनवलं पाहिजे. We are not sure if we shall wake in the morning. We pray we do, but for God to grant us one more day tomorrow, we have to justify our existence today. जर आपल्याला असं वाटत असेल की आपल्याला उद्याचा दिवस मिळायचा आहे तर काय करणं गरजेचं आहे, आपल्याला आजचे कर्म आपल्याला चांगलं करणं गरजेचं आहे. We have to justify our existence today. कोणते कोणते प्रश्न विचारायला सांगितले तुम्हाला, डिड वी पुट टुडे टू यूज, आजचा दिवस आपण व्यवस्थित वापरलेला आहे का. डिड वी हेल्प ऍटलिस्ट वन फेलो ह्युमन, आजच्या दिवसामध्ये आपण एखाद्या व्यक्तीला मदत केलेली आहे का. डिड वी एक्सटेंड द हेल्प विदाउट एक्सपेक्टिंग एनी रिटर्न्स, तसंच मदत करत असताना आपण कोणत्याही प्रकारची समोरच्या व्यक्तीकडून अपेक्षा न करता म्हणजे निस्वार्थी भावनेनं ती मदत केलेली आहे का. त्यानंतर डिड ऍटलिस्ट वन पर्सन फील ग्रेटफुल फॉर युअर ऍक्ट ऑफ हेल्प, दिवसभरातून एखाद्या व्यक्तीनं तुमच्या चांगल्या मदतीसाठी किंवा तुमच्या चांगल्या बोलण्यासाठी तुमची आठवण केलेली आहे का. इफ नथिंग, आणि जर वरील सर्व प्रश्नांची उत्तरं नो असतील तर आपला टुमॉरो तिथं चांगला होणार नाही. परंतु जर ही सगळ्या प्रश्नांची उत्तरं यस असतील तर आपलं जे टुमॉरो आहे किंवा आपलं जे भविष्य आहे ते अतिशय चांगलं तिथं होऊ शकतं. जर वरील काही गोष्टी नाही करता आल्या तर कमीत कमी आपण एवढं तर करू शकतो की जे काय आपल्या आसपास असणारे जे व्यक्ती आहेत त्यांच्याशी आपण काइंडली बोलू शकतो, कुणाला उलट न बोलता त्यांच्याशी चांगलं बोलू शकतो. साध्या साध्या गोष्टी तिथं आपल्याला करायला तिथं सांगितलेल्या आहेत. तर अशा पद्धतीनं आपल्याला हॅव यू अर्न युअर टुमॉरो बद्दल सांगितलेलं आहे. आणि हेच प्रश्न तुम्ही स्वतःला सुद्धा तिथं विचारू शकता आणि ठरवू शकता की आपलं जीवन उद्याचं कसं होणार आहे. जर तुमच्या आजच्या कृती चांगल्या असतील तर तुमचं उद्याचं सुद्धा जे आयुष्य आहे ते चांगलंच होणार आहे. जर तुमच्या आजच्या कृती चांगल्या नसतील तर उद्याच्या
जे जीवन आहे तुमचं ते सुद्धा चांगलं नसणार आहे. इट इज अप टू. तर